हनुमान हा केवळ एक पौराणिक पात्र नाही, एक प्रिन्सिपल आहे, तत्व आहे. मानवाच्या अंतर्मनातील शक्ती, समर्पण आणि सजगतेचा सर्वोच्च आविष्कार. त्याकडे जर आपण भक्तीनं नाही, तत्वज्ञानाच्या नजरेतून बघितलं तर एक अत्यंत प्रगल्भ मानसशास्त्रीय आध्यात्मिक मॉडेल आपल्यासमोर उभं राहतं. हनुमान म्हणजे काय? हा शक्ती अधिक बुद्धी अधिक भक्ती यांचा संतुलित संगम आहे. शरीराची अपार ताकद, बुद्धीची तीक्ष्णता आणि अहंकार रहित समर्पण म्हणजे पॉवर विदाउट इगो आणि डिवोशन विथ अवेअरनेस. अहंकार रहित शक्ती, इगोलेस पॉवर. हनुमानाकडे अपार शक्ती होती, पण त्यानं कधी मी दाखवलं नाही. तो स्वतः म्हणतो की मी रामाचा दास आहे. इथे एक मोठं तत्वज्ञानिक फिलॉसॉफी दडली आहे. एक शक्ती आहे पण मालकी भाव नाही, कर्तृत्व आहे पण अहंकार नाही. आजच्या जगात बहुतेक समस्या पॉवर विथ इगो मुळे होतात आणि हनुमान शिकवतो पॉवर मायनस इगो इज इक्वल टू डिव्हिनिटी. एकाग्रता आणि मनावर प्रभुत्व म्हणजे हनुमानाचं मन अत्यंत स्थिर आणि अविचल नियंत्रित आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये तो विचलित होत नाही. उद्दिष्टावर पूर्ण फोकस आहे. आधुनिक भाषेमध्ये ज्याला आपण इमोशनल इंटेलिजन्स प्लस मेंटल डिसिप्लिन प्लस हनुमान इज इक्वल टू मास्टर्ड माइंड. हनुमान म्हणतो देहाच्या पातळीवर मी रामाचा दास आहे, आत्म्याच्या पातळीवर मी रामाचा अंश आहे आणि परमसत्यामध्ये मी आणि राम एकच आहे. ही अद्वैताची सर्वोच्च अवस्था आहे. संतुलित व्यक्तिमत्वाचा आदर्श. हनुमान म्हणजे परिपूर्ण संतुलित शक्ती, अधिक नम्रता, अधिक बुद्धी, अधिक भावना, अधिक समर्पण आणि अधिक कृती बरोबर हनुमान. त्या